सातारा जिल्ह्यामध्ये अवैध गुटखा विक्रीबरोबरच गांजा आणि एमडी ड्रग्जसारखे अंमली पदार्थांचा साठा व विक्री होत असून ही बाब अत्यंत गंभीर असल्याचे रक्षक प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष सुशीलदादा मोजर यांनी म्हटले आहे. रक्षक प्रतिष्ठानने अंमली पदार्थांविरोधात मोहीम उघडली असून याबाबत आज अप्पर पोलीस अधीक्षक वैशाली कडूकर यांना निवेदन दिले आहे. यावर बोलताना रक्षक प्रतिष्ठानचे अध्यक्ष सुशीलदादा मोजर यांनी या अंमली पदार्थांविरोधात कारवाई न झाल्यास स्वतः मैदानात उतरण्याचा इशारा दिला आहे. DRI टीम बरोबर माझे बोलणे झाले असून पोलीस प्रशासन काय करते हे बघणार नाही तर स्वतः मैदानात उतरत स्पाय कॅमेरे लावून पुरावे गोळा करून DRI टीमला देणार असल्याचे यावेळी सुशीलदादा मोजर यांनी म्हटले आहे. मी सकाळी आज महाराष्ट्राचे मुख्यमंत्री फडणवीस साहेब CM साहेबांना मेल केलेला आहे, DCM साहेबांना मेल केलेला आहे, कोल्हापूरचे आपले IG साहेब त्यांनाही मेल केलेला आहे आपण आज, आणि पालकमंत्री आपले आयशंभर देसाई त्यांनाही लेटर इन्व्हर्ट केलेलं आहे निवेदनाचं, आणि SP साहेब आहेत शासकीय कामानिमित्त कोल्हापूरला गेलेले, त्यामुळं ॲडिशनल SP मॅडम जे आहेत त्यांना आता मी निवेदन दिलेलं आहे. आणि जे गुटखा तर चालूच आहे विक्री, गुटख्याबरोबर जो गांजा आणि ज्या एमडीच्या गोळ्या आहेत हे रोखण्यासंदर्भात मी मॅडमला निवेदन दिलेलं आहे. आणि मी काल मुंबईमध्ये DRI टीमशी पण बोललेलो आहे, कारण DRI टीम रेड करायला रेडी आहे. जर पोलीस प्रशासन माझी अपेक्षा आहे किंवा माझं विश्वास आहे सातारा पोलिसांवर, जे आजपर्यंत लहानपणापासून इथे आहे मी पाहते सातारा पोलीस, विश्वास आहे माझा. पण जर महिन्याभराचं त्यांनी कारवाई जर नाही केली तर मी DRI टीम डायरेक्ट घेऊन येणार, मी डायरेक्ट ऑपरेशन करणार इथे. कारण मला माहिती कुठे गांजा विकतात, कुठे एमडी विकतात. कसं आहे की मेट्रो सिटीपासून हे माझ्या राजधानी साताऱ्यापर्यंत आलेलं आहे, आणि राजधानी साताऱ्यामध्ये येऊन शाळा कॉलेजपासून तुमच्या आमच्या घरापर्यंत यायला वेळ लागणार नाही. तर मी काय सामाजिक कार्यकर्ता आहे आणि माझे देव श्रीमंत छत्रपती उदयन महाराजांचे आशीर्वाद घेऊनच मी कोणतेही काम करतो. त्यामुळे हे एमडीसारखं गांजासारखे जर नशिली पदार्थ थांबत नसतील इथे तर मला 100% DRIची मदत घ्यावी लागेल. आणि DRI त्याचं मी बोलवून घेतलेलं आहे. तसे DRIच्या लोकांनी मला आश्वासन दिलेलं आहे आणि मला बोलले तुम्ही स्पॉट दाखवा, आम्ही डायरेक्ट रेड करायला तयार. पोलिसांपेक्षा गुटखावाल्यांचे नेटवर्क स्ट्रॉंग आहे. नाही, असं नाही म्हणू शकत आपण, कारण लोकल नाही आहेत. गुटखावाला म्हणजे बाहेरून इथे येता येते, आणि लोकल मी कोणाच्या पान टपरीवर कोणावर मी हे करत नाही, त्याच्यावर कधी आपण नाही. पण मी आता अक्षरशः मी माझ्याकडे 4 स्पाय कॅमेरे मागवलेत. आता मी माझे स्पाय कॅमेरे माझ्याकडे आलेले. मी 8-10 दिवस बघणार रेड किती पडतात, काय पोलीस प्रशासन करते, नाही तर मी स्पाय कॅमेरे करून प्रूफ रेडी करणार आणि DRI टीमला पाठवणार. DRI टीम यायला तयार आहे. आता रक्षक ग्रुपनं बोरगावला जो साठा पकडलेला त्या संदर्भात काय झालं पुढे? आता रक्षक प्रतिष्ठानने तिथे त्यावेळेला आमचे मनोज भाऊ होते, शेजारीच आहेत, मनोज भाऊंनी त्यावेळेला तिथं गाड्या पकडल्या, कारवाई केली. त्यांना कारवाईची पोलिसांनी त्यावेळेला आश्वासन दिलं किंवा त्यांनी त्यावेळेला मदतही पोलिसांनी केली, बोरगाव पोलिसांनी. पुढं काय मिळालं मी काय माहिती घेतली यातून, काय त्यांनी अजून केलं, ते गुटखा त्याचा ठेवला आहे, त्या गुटख्याची जप्त करून विल्हेवाट लावली. मी काय परत माहिती घेतली नाही. पण मला एक ट्रकभर म्हणून मला पाहिजे. मला 4-5 पोत्याने माझं पोट नाही भरणार, कारण जो साठा जिल्ह्यामध्ये येतोय, जो गांजाचा साठा जिल्ह्यामध्ये येतोय, तर एमडी सारख्या जर गोळ्या इथं ओपनली विकल्या जातात. आणि तुम्हाला माहिती नाही, हे बॅक कव्हर असतं ना मोबाईलच्या, बॅक कव्हरच्या पाठीमागं आज गांजाच्या पुड्या ठेवायला लागले, मुलं आणि मुली ठेवायला लागले. हे दुर्दैव भाग आहे जिल्ह्यासाठी. चक्रीचं प्रमाण पण साताऱ्यात बऱ्याच ठिकाणी चालू झाले. चक्रीचं झाले प्रमाण बरोबर 100%. पण अगोदर आपण जे कॉलेजच्या मुलामुलींना हानिकारक आहे याच्यावर आपण सुरुवातीला आपण ॲक्शन घेतोय, नंतर बघू चक्रीचं पण आपण. पण हे गरज आहे आता. हे मुद्दे घेतले होते, अर्धवट सोडले, आपण शेवटपर्यंत शेवटपर्यंत करणार मी. त्यामुळं माझा स्वभाव वेगळा आहे. मी राजकीय माणूस नाही, मी सामाजिक कार्यकर्ता आहे आणि देश सेवा करतो, समाजसेवा करतो. त्यामुळे मला माहिती आहे ॲक्शन नाही झाल्यावर कोणत्या टीमचं कोणालाही वर इन्व्हॉल्व करायचं हे चांगलं मला माहिती आहे. त्यामुळे मी शेवटपर्यंत प्रयत्न करणार. आणि जोपर्यंत इथं गांजा पूर्ण सातारा जिल्ह्यात गांजा बंद होत नाही, गुटखा बंद होत नाही, ते एमडीच्या गोळ्या बंद होत नाही, तोपर्यंत माझं आंदोलन किंवा हे जे आम्ही रक्षक प्रतिष्ठानच्या लोकांनी जे आज चालू केलं आहे हे आम्ही बंद करणार नाही. कारण मी मला कुठे इलेक्शन उभं राहायचं, त्यामुळं काही एक तुटपुंजेच एक जिल्ह्यामध्ये 1000 व्यावसायिक असतील, गुटखा विकणारे, गांजा विकणारे, एमडी विकणारे. त्यामुळे इतक्या लाख लोकांना मी भेटी धरू शकत नाही. लक्षात तेव्हा लहान मुलांचा विषय, तर मी म्हणजे मी माफच नाही करू शकत, थांबूच शकत नाही. सगळ्याला फेस करायला तयार आहे मी. मला म्हणजे कुणीही काही बोलावं, मला कुणी काही केलं ते तयार आहे. मी ऑलवेज 24 तास तयार असतो. तर मी थांबणार नाही, मी ॲक्शन घ्यायला भाग पाडणारे पोलिसांना. आणि मॅडमनी मला आता आश्वासन दिलं आहे, मॅडमनी स्वतः कोम्बिंग त्या ऑपरेशन केलेलं आहे आणि उद्याही मॅडम करणार आहेत.
त्यामुळे ॲडिशनल SP मॅडम खूप मला चांगल्या वाटतात, त्यांचं कामही चांगलं आहे. मी त्यांच्याकडून आशा व्यक्त करतो. दादा नार्कोटिक्स डिपार्टमेंट असेल, अन्न औषध प्रशासन असेल, खरं तर यांची प्रमुख भूमिका आहे याच्यामध्ये, मात्र ती कुठंच याच्यामध्ये दिसून येत नाही. या संदर्भात आपण काय सांगू? काय आहे की सगळ्यात महत्त्वाचं डेअरिंग पाहिजे आपल्याला. ते डेअरिंग माझ्यामध्ये वाघाचा काळज घेऊन जन्मलेला माणूस आहे मी. तर मी काय कुठं मागं पडणार नाही, लक्षात ठेवा. त्यामुळे मी हे शेवटपर्यंत मी लढा हा माझा कायम राहणार. आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूजला YouTube चॅनलवर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू